तर नाशिक जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 2 नेते आमने-सामने आले। बँकेतून चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झाल्यामुळे बँक अडचणीत आल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। तर भुजबळांनी केलेले आरोप मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावलेत। तर भुजबळांचा काहीतरी गैरसमज झाल्याचं त्यांनी म्हटलंय। आरोपांवर मंत्री कोकाटे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून मंत्री छगन भुजबळांनी उपरोधिक टोलाही लगावलाय। नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा, देशामध्ये दुसरा क्रमांक। पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे सो-कॉल्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली। सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत। भुजबळांचा कुठेतरी गैरसमज केलेला दिसतोय। असं काही झालेलं नाही। कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही, बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही। काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे। तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे। 1 नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातली 2 नंबरची। मी काय तिथे नव्हतो संचालक, त्यामुळे त्याने आता सांगावं, माझा गैरसमज दूर करावा ना त्यांनी।